हॅलो एव्हरीवन. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पीजी सॉफ्टेकचं फर्स्ट सॉफ्टवेअर इज लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये आपण काय पाहिलं तर एखादी तुमची अकॅडमी किंवा तुमच्या क्लासेसमध्ये एखादी लीड आली तर त्या ट्रॅक तुम्ही कसा ठेवणार, ती लीड कुठल्या सोर्समधून आली आहे किंवा कुठल्या कोर्समध्ये आली आहे, हा ट्रॅक तुम्ही कसा ठेवणार, किंवा तुम्हाला पाहायचं आहे की लास्ट 7 डेजमध्ये किंवा लास्ट 30 डेजमध्ये तुम्हाला किती लीडचा काउंट आहे, तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर हा संपूर्ण इन्फॉर्मेशन जर तुम्हाला एक प्लॅटफॉर्मवर अपडेट करून हवी असेल तर तुम्ही पीजी सॉफ्टेकचा लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इथे गेला, पीजी सॉफ्टेकच्या लीड मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये गेला आणि एखादी तुम्ही लीड भरली आणि जर तुम्हाला त्याच्यावर परत कॉल करायचा आहे तर तुम्ही कसा करणार, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला एक प्लॅटफॉर्मवर आम्ही डिजिटल प्रमाणे हँडल करून देऊ शकतो. तर आताच आपण आज नेक्स्ट सॉफ्टवेअर पाहणार आहोत पीजी सॉफ्टेकचं, ते आहे डायनॅमिक वेबसाईट. डायनॅमिक वेबसाईटचा यूज असा आहे की तुम्ही तुमच्या क्लासेसची किंवा तुम्ही तुमच्या पूर्ण अकॅडमीची इथं वेबसाईट तुम्ही तुमच्या हिशोबाने क्रिएट करू शकता. तर त्याच्यामध्ये तुमच्या क्लासेसमध्ये कोणते कोर्स आहेत, कुठले फॅकल्टीज आहेत, कोणते टॉपर्स आहेत, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे टाकायची आहे. तुम्हाला तुमचा कलर पण तुम्ही तुमच्या हिशोबाने चूज करणार, कंटेंट पण तुम्ही तुमच्या हिशोबाने चूज करणार आणि इथे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमची क्लासेसची किंवा अकॅडमीची इथे वेबसाईट क्रिएट करू शकता. तर तुम्हाला एखादी वेबसाईट क्रिएट करायची असेल तर त्याला काय लागतं की वेबसाईटची URL इथे तुम्हाला अपडेट करायला लागणार किंवा वेबसाईटचं साईडवर अपडेट करायला लागणार, फुटर अपडेट करायला लागणार आणि वेबसाईट सेटिंग. जसं मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं, तुम्हाला पीजी सॉफ्टेकचं कोणतंही सॉफ्टवेअर यूज करायचं आहे तर फर्स्ट तुम्हाला वेबसाईट सेटिंगमध्ये जाऊन संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे अपडेट करायची आहे. त्यानंतरच तुम्ही तुमची पुढे इन्फॉर्मेशन फिल करू शकता. तर फर्स्ट इथं तुम्हाला जर डायनॅमिक वेबसाईट क्रिएट करायची आहे तुम्हाला तुमच्या अकॅडमीची, तर तुम्हाला ह्या 4 गोष्टी बेसिक आहेत. काय आहेत तर वेबसाईट URL तुम्हाला फर्स्ट क्रिएट करायची आहे, सेकंड साईड बार क्रिएट करायचा आहे, थर्ड फुटर क्रिएट करायचा आहे आणि फोर्थ वेबसाईट सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या अकॅडमीची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या हिशोबाने कोणता कलर हवा आहे आणि कोणता कंटेंट हवा आहे ते भरून तुम्हाला तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन इथे ॲट लास्ट तुम्हाला बघायला मिळेल. तर फर्स्ट काय आहे, वेबसाईट सेटिंगमध्ये जाणार. वेबसाईट सेटिंगमध्येच गेलं तर तुम्हाला इथं काय दिसतंय, युआर वेबसाईट URL याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या क्लासेसची किंवा तुमच्या अकॅडमीच्या नावाने तुम्ही तुमचं इथं URL क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल इथं आहे मॉडेल कॉलेज, तुम्ही टाकणार इथं मॉडेल कॉलेज किंवा फॉर एक्झाम्पल XYZ कॉलेज, हे कॉलेजची पूर्ण तुम्ही इथं नाव टाकणार. ह्या नावाने तुम्हाला तुमची इथं पूर्ण इन्फॉर्मेशन क्रिएट करून मिळेल. सेकंड तुम्ही जाणार त्यानंतर वेबसाईट सेटिंगमध्ये गेला तर तुम्हाला ही पूर्ण तुमच्या अकॅडमी किंवा क्लासेसची ही सगळी इन्फॉर्मेशन भरायची. त्याच्यामध्ये काय आहे, मेन्यू बार आहे, कोर्सेस आहेत, फॅकल्टीज आहेत, गॅलरी म्हणजे तुमच्या अकॅडमीमध्ये काय काय इव्हेंट होतात त्या सगळ्याचे फोटो, तुमच्या अकॅडमीचे टॉपर्स कोण आहेत, तुमचं टेस्टिमोनियल काय आहे, तुमच्याकडं कुठले कुठले जॉब अवेलेबल आहेत, तुम्हाला कोणते कोणते अवॉर्ड्स मिळाले आहेत, कंपनीची इन्फॉर्मेशन काय आहे, कॉन्टॅक्ट फॉर्म काय आहे, तुमच्या कंपनीचं विजन मिशन काय आहे आणि तुमचा कंपनीचा ॲड्रेस, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे जाऊन फिलअप करायची आहे, वेबसाईट सेटिंगमध्ये जाऊन फिलअप करायची आहे. तर फर्स्ट आपण काय बघणार की मेन्यू बारमध्ये काय आहे, तर तुम्हाला मेन्यू बारमध्ये काय फिल करायचं आहे की तुमच्या कॉलेजचं किंवा तुमच्या अकॅडमीचं नाव. त्याच्यामध्ये पण तुम्ही नाव सिलेक्ट करताना फर्स्ट काय सिलेक्ट करणार, तुम्ही तुमचं स्कूल कॉलेजचं नाव टाईप करणार. तुम्हाला त्याचा बॅकग्राऊंडचा कलर काय हवा आहे तो तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं अपडेट करणार. त्यानंतर तुमच्या कंपनी अकॅडमीचा किंवा क्लासेसचा इथं लोगो काय आहे तो तिथं तुम्ही इथे टाकणार. त्यानंतरच तुम्ही तुमची इथे पूर्ण प्रोफाईल अपडेट करणार. प्रोफाईल अपडेट केली, मेनू बार अपडेट केला की तुम्ही कोर्समध्ये जाणार. कोर्समध्ये गेला की तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुमच्या अकॅडमीच्या कोर्सची इन्फॉर्मेशन टाकायची आहे. इथं तुमच्या अकॅडमीचा कोर्सचा डेटा म्हणजे कोर्सचं टायटल काय असेल, त्याचं डिस्क्रिप्शन काय असेल, त्याचा कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता आणि त्या कोर्सचा इमेज काय असेल, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही भरणार आणि तुम्ही इथे कोर्स ॲड करणार. फॉर एक्झाम्पल आता इथे बघा आपण केलेत कोर्स क्रिएट. काय केलं आहे मी, कोर्स क्रिएट टायटल काय टाकलं आहे, बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, असे आपण मल्टिपल कोर्स केलेत आणि त्याचं डिस्क्रिप्शन आपण इथं एडिट केलं आहे, प्लस त्याची इमेज पण टाकली आहे.
आता त्याच्यानंतर पण तुम्हाला असं वाटलं काही दिवसांनी की हा आता आमचा कोर्स आमच्याकडे नाही आहे, त्याच्याऐवजी आम्हाला दुसरा कोर्स आला आहे, तर तुम्हाला इथं एडिट बटन पण दिलेलं आहे. सॉरी, तुम्हाला इथे एडिट बटन पण दिलेलं आहे आणि डिलीट बटन पण आम्ही इथे तुम्हाला दिलं आहे. तुम्हाला कुठलं कधी वाटलं एडिट पण करायचं आहे, एखादा कोर्स डिलीट करायचा आहे, तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता. त्यानंतर असंच ही सगळी इन्फॉर्मेशन भरून तुम्ही तुमचा कोर्स रिलेटेड तुमच्या अकॅडमी किंवा क्लासेसनुसार कोर्स तुम्ही इथे अपडेट करणार. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे, काय करायचं आहे, फॅकल्टीजमध्ये गेला तर तुमच्या अकॅडमी किंवा क्लासेसमध्ये कोणत्या कोणत्या फॅकल्टीज आहेत त्या तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. तर फॅकल्टीमध्ये काय काय आपल्याला टाकावं लागणार, फॅकल्टीचं नेम, फॅकल्टीचा एक्सपिरियन्स, फॅकल्टीचं कोणता सब्जेक्ट घेत आहे ती फॅकल्टी, त्याचं एज्युकेशन काय आहे आणि त्याची डिस्क्रिप्शन, प्लस सिलेक्ट आणि फॅकल्टीचा इमेज पण तुम्ही इथे अपडेट करू शकणार. ही संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकून तुम्हाला तुमच्या फॅकल्टीज ॲड करायच्या. इथे तुम्ही मल्टिपल पण फॅकल्टीज की तुम्हाला तुमच्या हिशोबाने मल्टिपल फॅकल्टी तुम्ही ॲड करू शकता. इथे बघा आपल्याला बघायला मिळतं फॅकल्टीचं नेम, आय डी काय आहे, नेम, फॅकल्टीचं एक्सपिरियन्स किती होता, फॅकल्टीचं सब्जेक्ट कोणता होता, त्याचं एज्युकेशन काय आणि डिस्क्रिप्शन काय. सेम तुम्ही परत तुम्हाला एखादी फॅकल्टी एडिट करायची, एडिट पण करू शकता आणि इथं डिलीट करायची, तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता. असं टाकून असं ही संपूर्ण इन्फॉर्मेशन भरून तुम्ही फॅकल्टी ॲड करू शकता वेबसाईटमध्ये. त्याच्यानंतर थर्ड आपण बघणार आहोत की गॅलरीचा अर्थ किंवा गॅलरीचा यूज काय आहे की तुम्ही तुमच्या हिशोबाने, फॉर एक्झाम्पल तुमच्या अकॅडमीमध्ये आज एक इव्हेंट झाला, फॉर एक्झाम्पल आता 26 जानेवारी येते, तो इव्हेंट झाला तर त्याचे इन्फॉर्मेशन, तुमच्या ह्याच्यामध्ये समजा संक्रांतीचं फंक्शन झालं तर त्याचे इन्फॉर्मेशन, असे मल्टिपल इव्हेंट जसे झाले तुमच्या अकॅडमीमध्ये ती इन्फॉर्मेशन किंवा त्याचे पूर्ण गॅलरीची इन्फॉर्मेशन इव्हेंट वाईज किंवा मंथ वाईज इथं टाकून तुम्ही तुमच्या अकॅडमीची गॅलरी क्रिएट करू शकता. तर तिथं तुम्हाला काय पाहायला मिळतं आहे, इव्हेंट काय आहे, त्याचं मंथ कोणतं आहे, त्याचा इयर कोणता आहे आणि त्या त्या इव्हेंटच्या रिलेटेड इमेज, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकून तुम्ही तुमची गॅलरी ॲड करू शकता तुमच्या अकॅडमीची. इथे तुम्हाला मल्टिपल इव्हेंट टाकून तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या अकॅडमीची गॅलरी क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टॉपर्स. तो तुमच्या अकॅडमीमध्ये कोणते कोणते टॉपर्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन इथे तुम्ही फिलअप करू शकता. फर्स्ट आता टॉपर्समध्ये आपल्याला काय काय डेटा लागणार, टॉपर्सचं नेम लागणार, त्याचा टोटल मार्क लागणार, पोस्ट काय होती त्या टॉपरची, त्याचा रँक किती होता आणि त्या कुठल्या इयरला तो टॉप झाला आणि त्याची प्रोफाईलची इमेज, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकून तुम्ही तुमचा टॉपर इथे ॲड करणार. आपण इथे केलेला आहे ॲड टॉपर. फॉर एक्झाम्पल त्याचं नाव काय आहे, फर्स्ट टॉपरचं आमच्या इथे पूजा जाधव, त्याला टोटल मार्क किती होते, त्याची पोस्ट काय होती, त्याचा कितवा रँक होता, कुठल्या इयरला तो पास झाला आहे, त्याची इमेज. आणि फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटलं की तो एडिट करायचा आहे आणि डिलीट करायचा आहे, तुम्हाला कधी वाटेल तेव्हा तुम्ही तो पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन एडिट पण करू शकता आणि डिलीट पण करू शकता. असे तुम्ही मल्टिपल टॉपर्स तुमच्या वेबसाईटमध्ये ॲड करू शकता. नेक्स्ट आहे टेस्टिमोनियल. तुमच्या अकॅडमीचं किंवा तुमच्या क्लासेसचं टेस्टिमोनियल काय आहे, म्हणजे तुमचं टेस्टिमोनियल म्हणजे आज तुम्हाला ही एक्झाम होती, त्याचं ही पोस्ट होतं, त्याला एखादं तुमच्या अकॅडमीमध्ये किंवा क्लासेसमध्ये एखादा स्टुडंट असेल तर त्याला तुमच्या अबाउट कंपनीबद्दल काही इन्फॉर्मेशन सांगायची आहे तर तुम्ही ती टेस्टिमोनियलमध्ये तुम्ही जाऊन ती ॲड करू शकता. त्यानंतर आहे जॉब. तुमच्या अकॅडमीमध्ये किंवा स्कूल कॉलेजमध्ये आता कोणते कोणते जॉब्स अवेलेबल आहेत, हा संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही इथे फिल करू शकता. तर त्याच्यामध्ये काय फर्स्ट टाकायचं तुम्हाला पूर्ण HR डेटा. HR डेटामध्ये HRचं नेम येणार, HRचा ईमेल येणार आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर येणार. ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही टाकली. त्यानंतर टाकलं तुम्ही जॉब. जॉबमध्ये पण काय काय टाकायचं आहे बघा, तुम्हाला जॉबचं टायटल टाकायचं आहे, त्याचं लोकेशन टाकायचं, जॉबचं काय असेल, HR सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला, परत कलर सिलेक्ट करायचा आहे तुमच्या हिशोबाने.
त्याची सॅलरीची रेंज क्रिएट करायची आहे, वॅकन्सी क्रिएट करायची आहे, किती जॉब अवेलेबल आहेत त्या पोझिशनसाठी, त्याची पोस्ट डेट टाकायची आहे आणि त्याची लास्ट डेट टाकायची आहे, जॉबचं डिस्क्रिप्शन आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार, प्लस तुम्हाला इथं रेझ्यूम अपलोड करायची पण आम्ही फॅसिलिटी दिलेली आहे. ही संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकून तुम्ही तुमचं इथं जॉब त्या पर्टिक्युलर क्लासेसचा किंवा स्कूल कॉलेजचा जॉब इथे सबमिट करू शकता. अशा हिशोबाने तुम्ही मल्टिपल जॉब इथे ॲड करू शकता तुमच्या अकॅडमी किंवा स्कूल कॉलेज. त्यानंतर तुम्ही अपडेट करणार की तुमच्या अकॅडमीमध्ये काय काय तुम्हाला अवॉर्ड्स मिळाले तो डेटा. त्या अवॉर्ड्समध्ये काय काय तुम्हाला टाकायचं आहे, अवॉर्डचं नेम टाकायचं आहे, त्याचं डिस्क्रिप्शन टाकायचं आहे, अवॉर्ड कोणाला मिळालं, कोणा थ्रू मिळालं, कुठल्या इयरला मिळालं आणि त्या अवॉर्डचे इमेज, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकून तुम्ही तुमचा अवॉर्ड इथे ॲड करणार. त्यानंतर तुम्हाला नंतर पाहायचं आहे काय तर इथं तुमची कॉन्टॅक्ट असची इन्फॉर्मेशन. कॉन्टॅक्ट असमध्ये काय काय अबाउट असची इन्फॉर्मेशन. अबाउट असमध्ये काय काय आहे तर तुम्हाला तुमच्या इथं काय टाकायचं आहे, फर्स्ट टायटल टाकायचं आहे की तुमच्या कंपनीचं नाव काय आहे, त्याची डिस्क्रिप्शन टाकायची आहे आणि त्याच्यानंतर त्या तुमच्या अबाउट म्हणजे तुमच्या कंपनीची इथं इमेज येणार आणि प्लस तुम्हाला आता वाटलं आम्हाला अबाउट असची थोडासा डेटा अपडेट करायचा आहे तर सेम इथं एडिट आणि डिलीट बटन दिलं आहे, ते करून तुम्ही तुमच्या अबाउट कंपनीची इन्फॉर्मेशन एडिट करू शकता. त्यानंतर कॉन्टॅक्ट फॉर्ममध्ये तुम्हाला काय काय लागणार, कंपनीचं नेम लागणार, त्याची ईमेल लागणार, मोबाईल नंबर लागणार, कोर्स लागणार, त्याचं इयर लागणार, डिस्क्रिप्शन, प्लस तुम्हाला नंतर वाटलं एडिट डिलीट करायचं आहे, सेम एडिट आणि डिलीट करू शकता. लास्ट तुम्ही त्याच्यानंतर टाकणार काय, विजन आणि मिशन. तर तुम्हाला तुमच्या कंपनीचं विजन काय आहे आणि मिशन काय आहे ते पण तुम्ही इथं अपडेट करू शकता. सेम तुम्हाला असं वाटलं आज मला काय एडिट करायचं विजन मला दुसरं टाकायचं आहे, कलर पण तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं एडिट पण करू शकता, प्लस तुम्ही इथे डिलीट पण करू शकता. त्यानंतर लास्ट टाकणार तुम्ही इथे तुमची स्कूल कॉलेजचा ॲड्रेस प्लस मॅप लोकेशन. इथे बघा काय दिलं आहे आपल्याला, तुमचं मॅप लोकेशनची URL टाकायची आहे आणि त्याचा फोटो पण इथे अपडेट करायचा आहे. ही संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकून तुम्ही तुमच्या क्लासेस किंवा कंपनीचं किंवा अकॅडमीचं ॲड्रेस इन्फॉर्मेशन तुम्ही इथे भरू शकता. ही संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकून तुम्हाला काय करायचं आहे, तुमची वेबसाईटची सेटिंग क्रिएट करायची आहे. त्याच्यामध्ये काय काय टाकणार आपण, वेबसाईटचं नेम किंवा तुमच्या अकॅडमीचं नेम काय असेल, त्याचे कोर्सेस काय असतील, फॅकल्टीज, गॅलरी, टॉपर्सपासून ते तुम्हाला पूर्ण कंपनीचं विजन मिशन किंवा ॲड्रेसपासून हा संपूर्ण डेटा तुम्हाला कुठे जाऊन अपडेट करायचा आहे, PG सॉफ्टेकच्या वेबसाईटच्या सेटिंगमध्ये. हा संपूर्ण इन्फॉर्मेशन भरली तर त्याच्यानंतर तुम्हाला काय अपडेट करायचं आहे, फुटर. आता मी तुम्हाला सांगते, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एकदा वाटलं की मला हा कोर्स आता नको आहे किंवा मला हा कोर्स आता आमच्या इथे हा कोर्स आता बंद झाला आहे, त्याऐवजी आम्हाला नवीन कोर्स झाला आहे, तर तुम्ही काय करणार, कुठल्याही सेटिंगमध्ये जाऊन किंवा हे नको आहे आज मला ही गॅलरी अपडेट नाही करायची किंवा मला अजून गॅलरी ॲड करायची, तर तुम्ही इथं तुमचं ॲडचा पण ऑप्शन आहे, इथे बघा ॲड कोर्स आहे, ॲड कोर्स पण करू शकता आणि तुम्हाला वाटलं आता मला डिलीट करायचं आहे तर तुम्ही डिलीट पण करणार आणि समजा वाटलं मला एडिट करायचं आहे आता हा कोर्स नाही आहे किंवा हा कोर्स आता सेकंडला झाला आहे तर तुम्ही इथं न्यू अपडेट पण कोर्स एडिटमध्ये जाऊन अपडेट करू शकता. असे तुम्ही संपूर्ण इन्फॉर्मेशन वेबसाईट सेटिंगमध्ये तुम्हाला ज्या ज्या काय फील्ड्स दिसत आहेत ती संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही एडिट पण करू शकता आणि तुम्ही डिलीट पण करू शकता तुमच्या क्लासेस किंवा अकॅडमीच्या हिशोबाने. नेक्स्ट तुम्ही जाणार फुटरला आपल्याला काय काय दिसत आहे तर फुटरमध्ये बघा फुटरचं टायटल आहे, टायटलमध्ये काय टाकणार तर तुम्ही तुमच्या अकॅडमीचं नेम, फुटरचा कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकणार, तुमच्या अकॅडमीचा ईमेल, तुमचा मोबाईल नंबर, ॲड्रेस, इंस्टाग्रामची लिंक, फेसबुकची लिंक, ट्विटरची लिंक, यूट्यूबची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकणार आणि मग फुटर तुमचा ॲड करणार. त्याच्यानंतर आहे साईड बारमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे की तुम्हाला तुमच्या क्लासेसचे किंवा अकॅडमीचे मल्टिपल फोटोज टाकायचे किंवा जे फोटोज आपण जेव्हा एखाद्या वेबसाईटला गेला की तिथं आपल्याला कधी कधी मल्टिपल इमेजेस दिसतात ते तुम्ही इथे अपडेट करणार. आता इथे काय दिलं आहे बघा आपल्याला, क्लिक टू अपलोड इमेजेस,
क्लिक टू अपलोड इमेजेस. इथे काय दिलं आहे, सिलेक्ट 3 to 5 इमेजेस मॅक्झिमम 1 MB इच. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी इथे 3 ते 5 इमेजेस अपडेट करायला लागतील, जेणेकरून जेव्हा तुम्ही लास्ट तुमच्या वेबसाईटमध्ये जाणार तेव्हा फर्स्ट तुम्हाला तुमच्या अकॅडमीचे मल्टिपल फोटोज दिसतील. सेकंड इन्स्ट्रक्शन काय आहे, ईच इमेज मस्ट बी 1 MB और लेस इनसाइड. प्लस साईडबार अपेअर बिलो द मेन हेडर ऑफ द वेबसाईट. म्हणजे तुम्हाला तुमचा साईडबार मेन हेडरलाच आपल्याला दिसून जाईल. ऑटो स्क्रोलिंग 3 सेकंद इंटरवल. म्हणजे 3 सेकंदाच्या नंतर तुम्हाला तुमची दुसरी इमेज दिसून जाईल. इमेज शुड बी हाय क्वालिटी अँड वेब ऑप्टिमाइज. म्हणजे जी इमेज तुम्ही इथे अपलोड करणार तिची क्वालिटी चांगलीच असली पाहिजे. ही सगळी इन्स्ट्रक्शन भरून तुम्ही तुमच्या कंपनीचा किंवा अकॅडमीचा साईडबार इथे अपडेट करू शकता. हा साईडबार टाकला, हे फुटरचं इन्फॉर्मेशन टाकली आणि वेबसाईट सेटिंगमध्ये जाऊन ही सगळी सेटिंगची इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या हिशोबाने अकॅडमीची टाकली. त्याच्यानंतर लास्ट इथं वेबसाईट URL मध्ये जाणार. तुम्ही वेबसाईट URL मध्ये गेला तर तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं तुमच्या क्लासच्या नुसार तुम्ही तुमचा वेबसाईटचं नेम टाकलंय. तुम्हाला जे काय हवं आहे तुमच्या अकॅडमीचं किंवा तुमच्या क्लासचं नेम काय आहे ते इथे तुम्ही टाकणार आणि त्याच्यानंतर लास्ट तुम्ही ही संपूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुमच्या अकॅडमीच्या तुमच्या हिशोबाने तुम्हाला इथे या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जी काय तुम्ही तुमच्या कंपनीची किंवा अकॅडमीची इन्फॉर्मेशन भरली आहे त्या हिशोबाने तुम्हाला तुमची ही वेबसाईट मिळून जाईल. तर त्याच्यामध्ये बघा, वेबसाईटमध्ये मेनू बारमध्ये आपण काय टाकलं होतं की फर्स्ट तुमच्या अकॅडमीचं नाव टाकलं विथ लोगो, विथ त्याचा कलर, आणि आपण काय काय भरलं वेबसाईट सेटिंगमध्ये, होम भरला, कोर्स भरला, ते फॅकल्टी भरले, अवॉर्ड्स भरले, टॉपर्स, जॉब, टेस्टिमोनियल, गॅलरीचे इव्हेंट, तुमचं विजन मिशन काय आहे, अबाउट इन्फॉर्मेशन आणि कॉन्टॅक्टची इन्फॉर्मेशन. ही सगळी इन्फॉर्मेशन आपण वेबसाईट सेटिंगमध्ये मल्टिपल इन्फॉर्मेशन तुम्ही इथे अपडेट केल्या. त्यानंतरच तुम्हाला इथं तुमच्या वेबसाईटमध्ये जाऊन ही संपूर्ण इन्फॉर्मेशन दिसली. तर फर्स्ट काय आहे, आपल्याला कुठले कुठले कोर्सेस भेटले. बघा कोर्सेस काय आहे, तिथे मल्टिपल कोर्स आहेत. तुम्हाला आता इथं व्ह्यू ऑल कोर्स म्हणून बटन दिलेलं आहे. तिथं व्ह्यू ऑल कोर्स केले तर तुम्हाला तुमचा पूर्ण कोर्सचा डेटा इथं दिसून जाईल. जेवढे काय कोर्सेस तुम्ही ॲड केले तेवढे कोर्सेस. त्यानंतर आपण काय ॲड केलं तर फॅकल्टीमध्ये काय काय फॅकल्टी होत्या त्या पण आपल्या इथं दिसून झाल्या. त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिसली फॅकल्टीची. त्यानंतर आपण इथं किती फॅकल्टी ॲड केलं, तुम्ही किती मल्टिपल फॅकल्टीज तुमच्या अकॅडमीच्या नुसार तुम्ही ॲड करू शकता. अवॉर्ड्स काय काय आहेत तुमच्या इथे, कोणते कोणते अवॉर्ड्स आहेत ते इथे भरले आपण. टॉपर्स कोणते कोणते होते ते भरले. तुमचं टेस्टिमोनियल काय होतं तुमच्या कंपनीचं किंवा क्लासेसचं तो इन्फॉर्मेशन आपण इथे भरली. त्यानंतर तुमचे गॅलरीचे इव्हेंट काय काय होते ती इन्फॉर्मेशन भरली. इव्हेंटचं नेम आहे स्पोर्ट्स डे, इयर कुठलं होतं. तुम्ही इथे मल्टिपल इव्हेंट ॲड करू शकता. त्याचे किती फोटो टाकले आपण, 4 फोटो टाकले, हे तुम्हाला इथे दिसत आहेत. कंपनीचं तुमच्या विजन आणि मिशन काय होतं ते पण आपण इथे टाकलं. परत अबाउट असची इन्फॉर्मेशन टाकली तुम्ही तुमच्या अकॅडमीची. त्यानंतर कॉन्टॅक्ट फॉर्म पण इथं अपडेट केला, प्लस तुमच्या ॲड्रेसनुसार. ही संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण कुठं टाकली, PG सॉफ्टेकच्या वेबसाईट मॅनेजमेंटच्या सॉफ्टवेअरमध्ये. इथे तुम्हाला असं वाटलं फॉर एक्झाम्पल माझा हा कोर्स नाही आहे, मला हा कोर्स डिलीट करायचा आहे, तर तुम्ही कुठे जाणार, वेबसाईट सेटिंगमध्ये जाणार, कोर्समध्ये जाणार आणि तुम्हाला इथे लास्ट हा कोर्स मला नको आहे तिथं इथं एडिट करणार. हा कोर्स तुम्हाला नको आहे तिथं डिलीटचं बटन जाणार आणि तुम्ही इथे कोर्स डिलीट करणार. आपला कोर्स डिलीट झाला सक्सेसफुली. तर इथे तुम्ही रिफ्रेश करणार आणि तुम्हाला इथे तुमचा तो कोर्स डिलीट झालेला बघायला मिळू शकेल. असंच तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतंय, विथ कुठला कलर वाटतोय या हिशोबाने तुम्ही तुमच्या हिशोबाने वेबसाईट क्रिएट करू शकता. थँक्यू.